नमस्कार मंडळी, ही माझ्या गावाची गावदेवी आहे. दर मंगळवारी मी माऊलीचा अभिषेक करते आणि याही मंगळवारी मी अभिषेक करताना ठरवलं की चला आज मला व्हिडिओ करायचा आहे. पाण्याने, दुधाने, दह्याने आईची मस्त अशी अंघोळ केली. मग आईला हळदी उठण्याने पण अंघोळ घातली. त्याच्यानंतर मी आईला मस्तपैकी असं गार असं शहाळ पाणी जे असतं, नारळ पाणी असतं, त्याच्याने सुद्धा असं सुंदर अशी आईची अंघोळ केली. त्याच्यानंतर मी आईला पूर्ण स्वच्छ अशी क्लीन करून घेतली, जेणेकरून आमच्या गावातले लोक येऊन तिकडे हळदी कुंकू कसंही वाहतात. त्याचा खूप काही तिकडे असा प्रॉब्लेम झालेला असतो. प्लीज कोणी तिकडे मंदिरात गेल्यावर हळदी कुंकू आईच्या असं कुठेही टाकू नका. त्याच्यानंतर मी आईचा मळवट सुंदर असा भरते. बघा आईचं मळवट मी कशा प्रकारे भरलं आहे आणि बघा पूर्ण प्रॉपर असं आईचं सुंदर असं मळवट हे मीच भरलं. त्याच्यानंतर मी आईला मस्त असं चुनरी लावून आईला सुंदर असं मी हार फुलाने सजवायला सुरुवात केली. बघू शकतात की गजरे घेतले. गजरे घेऊन त्यांना कशा प्रॉपर एकदम असं प्रिपेरेशन देऊन असं दोन्ही बाजूने लावले. त्याच्यानंतर आईला आमच्या वेणीचा मान लागतो, तर आईला मस्त अशा वेण्या घातल्या. त्यानंतर मस्त अशा देवीला असे हार घातले. हार घालून नंतर तिला सुंदर असं बघू शकता तुम्ही, सुंदर असं रूप येत चालले. परत बाजूला पण थोडंसं खाली नको वाटायला म्हणून थोडंसं डेकोर केलं. सुंदर असं आई माऊलीचं रूप बघा इकडे मी सजवून झालेलं आहे. आणि मग तिचा शंख तिकडे ठेवला. त्यानंतर मी तिकडे थोडीशी सजावट करायची म्हणून तिकडे परत मी हार फुलाने सजवायला लागली. पहिल्यांदा मी आपल्या झेंडूच्या पाकल्या घेतल्या पिवल्या. पूर्ण असा फुलांचा गलिच्छाच बनवलेला मी, कारण की बघताना पण सुंदर दिसायला पाहिजे असं म्हणून. आणि मग असं किती सुंदर असं मी डेकोरेशन करते. त्याच्यानंतर मी व्हाईट शेवंतीची पण पाकळी तिकडे टाकली आणि सुंदर असं रूप हळूहळू असं मी आईचं क्रिएट केलं. बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान असं मी आईला सजवलं आहे. कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ कधीच केली नाही, 5 वर्षातून पहिल्यांदा असा व्हिडिओ केला आहे. बघू शकतात माझ्या आई माऊलीचं दर्शन घ्या. नागबादेवी माते की जय. आणि बघा माझी गावाची गावदेवी आहे, राखण करते तीच आहे. हिच्यामुळे आज मी आहे आणि मला खूप मोठा सपोर्ट आहे. थँक्यू.